अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी. कनवाड तालुका शिरूळ येथे हजरत पीर जहामिया बाबा यांच्या उरुसामध्ये आयोजित लोकनाट्य तमाशा कार्यक्रमात वाद झाल्यानंतर अभिषेक नितीन खांडेकर वय 22 राहणार कनवाड या तरुणावर चाकू, फरशी व फायटरने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी दिनांक 4 रात्री 12:30च्या सुमारास घडली. तसेच आरोपीकडून जातीवाचक शिवेगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह 13 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आज शनिवारी दिनांक 5 न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी शिरोळ पोलिसात अभिषेक खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 13 जणांच्या विरोधात अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींमध्ये अरबाल उर्फ अबू रफिक पटेल, मतीन बुरान, सोहेल बुरान, अरबाज बुरान, अलीम बुखारी, मोहम्मद इनामदार, कार्तिक कुपाडे पाटील, इरफान चिल्लू, रईस इनामदार, तौफिक इनामदार, शुभम जाधव सर्व राहणार कनवाड व इजाज इनामदार राहणार दानोळी व एक अल्पवयीन यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तमाशा कार्यक्रम सुरू असताना आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना हिंदीमधून जातीवाचक अपशब्द वापरत शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत आरोपी अरबाजनं खांडेकर यांच्या पायावर चाकूने वार केला. इतर आरोपींनी फरशी व फायटरने मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं. आज त्यांना जयसिंगपूर येथील न्यायालयात उभं केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.